विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। अमरावती जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयाच्या भरती प्रक्रिया आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकास संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आमदार संजय खोडके यांनी अमरावतीच्या अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मांडणी केली आहे। सार्वजनिक आरोग्याच्या याच्यावर आमच्या इथं स्त्री रुग्णालयाची स्थापना झालेली आहे। नवीन स्त्री रुग्णाची स्थापना झाली, स्त्री रुग्णालय तयार झालेलं आहे, परंतु तिथं जो स्टाफ पाहिजे होता तो स्टाफचा प्रपोजल उच्चदार समितीकडे आहे, तर त्याला लवकरात लवकर मान्यता द्यावी। NHR आमचे 2-3 प्रोजेक्ट आमचे आरोग्य विभागाचे शासनाकडे पेंडिंग आहे, ते द्यावे। सामाजिक न्याय बाब क्रमांक 223 पृष्ठ क्रमांक 203 पृष्ठ क्रमांक 134 बार्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन केंद्र हे जागा भेटलेली आहे, त्याचं कंपाऊंड झालेलं आहे, परंतु त्याची मंजुरात जी आहे ती अजून सामाजिक न्याय विभागानं दिलेली नाही आहे। स्वतः अजितदादांनी माननीय सचिव यांना त्या संदर्भात मागे 1-2-3 महिन्याच्या आधी पत्र दिलं होतं, परंतु अजूनसुद्धा त्याला मान्यता भेटलेली नाही आहे। तर सामाजिक न्यायाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन केंद्र त्वरित मंजूर व्हावं। तसंच परिवहन मंडळ लास्ट मुद्दा परिवहन विभाग बाग क्रमांक 7 पृष्ठ क्रमांक 7 अमरावती जिल्ह्यात मध्यवर्ती बस स्थानक जे आहे त्या बस स्थानकातला त्याला लागूनच एक त्याचं डेपो आहे आणि एक वर्कशॉप आहे। तर वर्कशॉपचं जो 28 कोटीचं टेंडर निघालं होतं आणि ते काम चालू झालं आहे, परंतु ती जागा शिफ्ट करून आम्हाला ते दुसरीकडे न्यायचं आहे आणि पूर्ण जागा जी मध्यवर्तीची आहे तिथं BOT तत्वावर अमरावतीचं मध्यवर्ती बस स्टेशन डेपो व्हावा ही विनंती करतो। आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात अमरावती जिल्ह्यातील योजना कशा रखडल्यात आहे आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यानंतर त्या मार्गी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे।